मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत बिना कांदा लसणाची शेवभाजी। शेवभाजीसाठी लागणारे साहित्य: एक टोमॅटो, थोडासा कढीपत्ता, अर्धा चम्मच जिरं, 2 चम्मच धने, एक तेजपत्ता, 2 लाल मिरच्या, थोडेसे शेंगदाणे आणि सुक्या खोबऱ्याची काप। आता आपण सर्वप्रथम कढईत थोडं खोबरं भाजून घेऊया। खोबरं थोडं लालसर होईपर्यंत भाजून घेऊया। आपलं खोबरं भाजत आलेलं आहे, लालसर झालं। आता याच्यात शेंगदाणे टाकू। शेंगदाणे थोडे परतून घेऊया लालसर होईपर्यंत। याच्यातच आपण धने आणि जिरे भाजून घेऊ। दोन लाल मिरच्या सगळं याच्यात भाजून घ्यायचं। आपला मसाला आता पूर्णपणे मिक्सर मध्ये बारीक करून घेणे। भाजलेला मसाला मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेला आहे, छान अशी बारीक। आता टोमॅटो मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया। टोमॅटोची पेस्ट तयार झालेली आहे मिक्सर मध्ये। आता आपण एक कढई घेऊन त्याच्यात 2 चम्मच तेल टाकणार आहोत। तेल गरम झाल्यावर आपण याच्यात थोडीशी मोहरी टाकू। तडतडल्यावर त्याच्यात एक तेजपत्ता, गॅसची फ्लेम लो करायची आणि कढीपत्ता आणि आपण काढलेला मसाला टाकायचा। टाकल्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्या। हे थोडंसं भाजल्यानंतर याच्यातच आपण टोमॅटोची ग्रेव्ही टाकणार आहोत। ही टोमॅटोची पेस्ट थोडी तेल सुटेपर्यंत परतून घ्या। मसाला आपला चांगला भाजून घेतलेला आहे। त्याच्यातच आपण थोडंसं मीठ, चवीपुरतं मीठ, तिखट आणि हळद टाकून भाजून घेऊया। हे थोडंसं परतल्या 1-2 सेकंद झाल्यानंतर याच्यात थोडंसं पाणी ऍड करायचं।
मला थोडं पाणी तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. छानपैकी आता आपल्या मसाल्याला तेल सुटलेले आहे. मसाल्याने तेल सोडून दिलं. याच्यातच आपण आता पाणी ऍड करणार आहोत. याच्यातच आपण आता पाणी घालून घेऊया. आपल्या छान आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे. त्याच्यात आपण शेव टाकून घेऊया. आणि याला 5 मिनिटं कमी गॅसवर झाकून ठेवायचं. आता आपले 5 मिनिटं झालेली आहेत. आपण आता आपली शेवभाजी एका बाउलमध्ये काढून घेऊया. बघा, अप्रतिम अशी भाजी झालेली आहे आपली. एकदा नक्की ट्राय करून बघा.